प्रणिती विरुद्ध संस्कृती युद्ध सुरू, सध्या मतदार राजाचा आहे गुरु। प्रतिनिधी जगदीश कोरीमठसह सोलापूर लोकसभेचे उमेदवार राम सातपुते यांच्या उमेदवारी अर्जासाठी रस्त्यावर शक्ती प्रदर्शन करण्यात आले। हजारो कार्यकर्ते बीजेपीच्या हातात झेंडा घेऊन सहभागी झाले होते। राम सातपुते तुम आगे बढ़ो अशा घोषणा दिल्या जात होत्या। बीडचा पार्सल बीडला पाठवू असे म्हणणाऱ्या विरोधकावर आक्रमक झालेले आहे। संस्कृती मॅडमनी सडेतोड उत्तर देऊन विरोधकांची बोलती बंद केली आहे। उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पहिल्यांदा सोलापूरच्या रॅलीमध्ये त्या सहभागी झाल्या होत्या। पत्रकारांच्या प्रश्नांना त्या व्यवस्थित उत्तर देण्यात तरबेज आहे ते लक्षात आले आहे। आपल्या नवऱ्याच्या विजयासाठी अहोरात्र संस्कृती मॅडम झटत आहेत। येणारा काळच ठरवेल कोण विजयी होईल। सध्या मात्र सर्व उमेदवारांचं गुरु मतांवर राजा हाच आहे। रामभाऊने अर्ज भरलेला आहे, आपण देखील तिथे उपस्थित होतात। काय सांगाल, काय सोलापूरमधल्या जनतेने आपल्या भारतीय जनता पार्टीचे महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांना आशीर्वाद इथे दिलेला आहे। आणि आज भारतीय जनता पार्टीने अत्यंत सामान्य तळागाळातून आलेल्या एका सामान्य कार्यकर्त्याला एक तिकीट देऊन हे पुन्हा एकदा सिद्ध केलेलं आहे की भारतीय जनता पार्टी ही जनतेची पार्टी आहे। त्यामुळे जनतेचा आशीर्वाद भाऊंच्या सोबत कायम राहील। खरं तर अनेक टीका टिप्पणी जी आहे ती होताना पाहायला मिळते। अगदी सोलापुरातल्या लोकसभा मतदारसंघामध्ये तर होतेच, पण अकलूजमधून देखील किंवा माढा मतदारसंघातून पण टीका होते भाऊंवरती। काय उत्तर असेल त्या दोन्ही? बघा, कोणाला काय बोलायचं हे त्यांचं स्वातंत्र्य आहे। मी एकच येथे सांगू इच्छिते की यांनी आमदार असताना माळशिरसमध्ये गोरगरीब जनतेसाठी प्रामाणिकपणे मनापासून काम केलेलं आहे। येथे जनता दरबार भरवलेला आहे। आपला हक्काचा एक लोकप्रतिनिधी आहे अशी जनसामान्यांमध्ये भावना आहे। आणि सोलापूरमधूनही आता सगळ्या जणांचा एक चांगला प्रतिसाद मिळतोय। आपलाच विकास होणार आहे अशी सगळ्यांना खात्री आहे। एका रात्रीत तुम्हाला बीडला पाठवू अशा पद्धतीनं जेव्हा म्हटलं जातं त्यावेळेस तुम्ही कशा पद्धतीनं बघता, काय वाटतं त्यावेळेस? मी तेच म्हटलं की पुन्हा एकदा सांगते की कोणाला काय बोलायचं हे त्यांचं स्वातंत्र्य आहे, परंतु आपण राजकारणात लोकांचा विकास करण्यासाठी लोकांच्या हक्कासाठी आलेलं आहे आणि कायम आपण तेच करत राहू। येस।